नमस्कार वाईटी फॅमिली। प्रत्येक आजारावरती रामबाण उपायकारक असलेली औषधी गुणधर्म असलेल्या पानांच्या भाजीची आज आपण रेसिपी पाहणार आहोत। जर तुम्हाला ही रेसिपी शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूअस पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुक अँड ब्लॉगिंग वरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 14 ऑगस्ट 2024, बुधवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात। चला तर मग अधिक वेळ न दवडता आपण आपल्या डायरेक्टली रेसिपीकडे वळूयात आणि प्रथम पाहूयात की ही पानं कोणती आहेत, तसेच ह्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि ही निवडायची कशी आणि ह्याची रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीची ही शेवग्याची पाने असतात। आपण जी शेवगा सांबारमध्ये वापरतो, ज्या शेवग्याची शेंगेची भाजी करतो, त्या शेवग्याच्या शेंगेची ही झाडाची पानं आहेत। पहा अशा पद्धतीने या शेवग्याच्या झाडाची पानं असतात। याच्यामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, ते म्हणजे अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगस। या औषधी गुणधर्मामुळे आपल्या शरीरात जे काही जंतू संसर्ग आहेत ते नष्ट होऊन शरीर शुद्धीकरणास मदत होते। तसेच एखादी जखम असेल तर ती जखम भरून येण्यास सुद्धा मदत होते। तसेच शेवग्याच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याकारणाने रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा आपली वाढत जाते। पहा, कोलेस्ट्रॉलचं सुद्धा प्रमाण हे कमी होतं। हिमोग्लोबिन ज्याच्या अंगात कमी आहे, हिमोग्लोबिन वाढण्यासुद्धा मदत करते। एवढंच नव्हे तर केसांमधील फंगससुद्धा या शेवग्याच्या पानांच्या भाजीच्या सेवनाने नष्ट होण्यास मदत होते। अशा अनेक प्रकारच्या आजारांवरती एकच अशी ही रामबाण उपायकारक अशी ही शेवग्याची पाने आहेत, आणि या शेवग्याच्या पानांचीच आज आपण भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्याआधी ही शेवग्याची पाने कशा पद्धतीने निवडली जातात ते प्रथम आपण पाहूयात, आणि नंतर ह्याची भाजी कशी बनवली जाते ते पाहूयात। शेवग्याच्या पानांची भाजी बनवताना नुसती याची पानच फक्त घेतली जातात। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय की मी नुसती शेवग्याची पानेच इथे घेत आहे, त्याचप्रमाणे ही शेवग्याची पाने निवडून घ्यायची आहेत आणि नंतर स्वच्छ अशी ही पाण्याखाली ही शेवग्याची पानं धुवून घ्यायची आहेत। हिला उकळत्या पाण्यात अजिबात बॉईल करायची नाही आहे। विदाऊट बॉईल करता ही शेवग्याच्या पानांची आपण भाजी बनवणार आहोत। प्रथम गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्यामध्ये तेल ॲड करायचं आहे। 4 चमचे तेल घालायचं आहे कढईमध्ये। तेल कडकडीत छान तापून द्यायचं आहे, गॅस बारीक करायचा। आता फोडणीला मोहरी, जिरं घालायचं आहे। जिरं मोहरी छान तेलामध्ये तडतडली की यामध्ये अद्रकची पेस्ट, तसेच खोबरं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरचीचं वाटण तेलामध्ये घालून 2 ते 3 मिनटं ह्या वाटणाचा कच्चेपणा जास्तोपर्यंत हे वाटण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। नंतर यामध्ये आपल्याला एक चॉप केलेला कांदा घालून पुन्हा हे वाटण आणि हा चॉप केलेला कांदा तेलामध्ये एकत्र या मसाल्यासोबत परतून घ्यायचा आहे, जेणेकरून या मसाल्याचा सुद्धा आणि कांद्याचा सुद्धा कच्चेपणा पूर्णपणे निघून जातो आणि छान असा हा तेलामध्ये वाटण आणि कांदा एकजीव होऊन असा शिजून निघतो। पहा, नंतर आता यामध्ये आपल्याला भिजत घातलेली मुगाची डाळ फोडणीला घालायची आहे। 2 ते 3 मिनटं पुन्हा ही तेलामध्ये परतून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आता ही आपण जी शेवग्याची पानं निवडून धुवून घेतली होती ती फोडणीला घालून आता ही भाजी छान परतून घ्यायची। 2 ते 3 मिनटं ही भाजी परतल्यानंतर वरतून चवीसाठी मीठ घालायचं आहे। पुन्हा ही भाजी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे। वरतून हळद घालायची आहे। हळद घातल्यानंतर पुन्हा ही भाजी परतून घ्यायची 3 ते 4 मिनटं, आणि नंतर ह्या भाजीवरती झाकण ठेवायचं। त्या झाकणावरती पाणी घालायचं आणि छान अशी ही 7 ते 8 मिनटं ही भाजी वाफेवरती शिजून द्यायची आहे। नंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून एक 5 मिनटानंतर ही भाजी भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करायची आहे। तर पहा वाईटी फॅमिली, अशा पद्धतीने प्रत्येक आजारावरती रामबाण असलेली अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी बनवली जाते। तर वाईटी फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची ही प्रत्येक आजारावरती रामबाण अशी ही
उपायकारक असलेली शेवग्याच्या पानांची भाजी आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा. मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की अशा पद्धतीने तुम्ही पण ही शेवग्याच्या पानांची भाजी बनवून पहा. तुम्ही ह्याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही ह्याचा स्वाद घ्यायला द्या. आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही प्रत्येक आजारावरती रामबाण अशी ही उपायकारक असलेली शेवग्याच्या पानांची भाजी बनवलेली आहे. ही तुम्हाला कशी वाटली ते. अशा पद्धतीची ही प्रत्येक आजारावरती रामबाण उपायकारक औषधी गुणधर्म असलेली अशी ही शेवग्याची पानं आहेत. त्या पद्धतीने ही शेवग्याची पाने निवडली जातात आणि ह्याची भाजी बनवली जाते. वायटी फॅमिली, कसा वाटला तुम्हाला आजचा कुकिंगचा व्हिडिओ? आवडला का तुम्हा सर्वांना? आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने ही शेवग्यांची पानांची भाजी बनवून पहा. तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि आपलं सर्व कुटुंब निरोगी ठेवा. वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल @तृप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळेल आणि यांचा स्वादही घ्यायला मिळेल. धन्यवाद. हॅव अ गुड डे. भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा. धन्यवाद.